नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकच पीठ आणि त्यातून 4 भन्नाट नाश्ते: इडली, डोसा, उत्तप्पा आणि आप्पे. चला तर मग सुरू करूया. 3 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ स्वच्छ धुवून सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक भिजवायचं, मिक्स करायचं आणि पीठ रेडी. याच पिठापासून मऊ लुसलुशीत इडली, खुसखुशीत डोसा, जाडसर चविष्ट उत्तप्पा आणि कुरकुरीत आप्पे. त्यामध्ये थोडेसे मेथी दाणे टाकून 3 ते 4 तास भिजत ठेवू. तांदूळ डाळ वाटण्यापूर्वी थोडे पोहे भिजून घेऊ. भिजलेले पोहे, डाळ, तांदूळ मिक्सरमध्ये वाटून छान बॅटर बनवून घेऊया. आता छान बॅटर तयार झालेलं आहे आपलं. ह्याला रात्रभर झाकून ठेवूया. रात्रभर झाकून ठेवलेलं बॅटर आता छान आंबलेलं आहे. त्यात थोडं मीठ टाकून मिक्स करून घेऊया. हे एकच पीठ सगळ्यासाठी परफेक्ट आहे. फक्त थोडा बदल आणि नवा नाश्ता तयार. गॅस चालू करून इडलीच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवूया. आता इडलीच्या साच्याला तेल लावून घेऊया. साच्यामध्ये तयार बॅटर घालून 10 ते 15 मिनिट वाफ घेऊया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सांबार बनवायला घेऊया. सांबार बनवण्यासाठी लागणारे साहित्य: तुरीची डाळ, कांदा, टमाटर, चिंच, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल मिरची, जिरा, मोहरी, लाल तिखट, मीठ, हळद. तुरीची डाळ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. हळद, मीठ आणि थोडेसे तेल टाकूया. आता डाळ छान शिजलेली आहे. थोडेसे घरटून घेऊया. यासाठी 2 चमचे तेल टाकून जिरा, मोहरी, अद्रक, लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल मिरची, कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट, सांबार मसाला छान परतून झालेला आहे. आता त्यात डाळ ॲड करूया. चिंचेचे सार ॲड करूया. थोडीशी साखर ॲड करूया. थोडं कोथिंबीर. आपला सांबार तयार झालेला आहे. आता खोबरं आणि डाळाची चटणी बनवूया. खोबरे, लसूण, मिरची, थोडेसे तेल टाकून भाजून घेऊया. भाजलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून थोडे डाळ, कोथिंबीर टाकून वाटून घेऊया. थोडेसे पाणी ॲड करू. मसाला छान वाटून झालेला आहे. आता त्यात थोडीशी साखर, मीठ ॲड करूया. आता वरून त्याला जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीरची छान फोडणी देऊया. आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली. आता इडल्या छान तयार झालेल्या आपले. चला तर मग इडल्या काढून घेऊया. इडल्या आपल्या छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झाल्या आहेत. याच पिठापासून खुसखुशीत डोसा बनवून घेऊया.
याच पिठापासून जाडसर चविष्ट उत्तप्पा बनवून घेऊया. कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर. वेगळं काही करायची गरज नाही. फक्त थोडा बदल आणि नवा नाश्ता तयार. कमी वेळ, कमी मेहनत आणि घरच्यांची फुल ऑन खुशखुशी. त्यासाठी अप्पे बनवूया. आता थोडा वेळ झाकून ठेवूया. अशात सोपी सुंदर रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.